चाललं मग सगळ्या मित्राचे लग्न होऊन गेले, पण मी एकटा बाकी आहे. मीच रानबैल सारखा फिरतोय गावामध्ये. आता काय करू? मा बाप्पाला सांगलं, मायला सांगलं की माझ्यासाठी पोरगी बा, पण ते बी काही मनावर घेता नाही आहे. काय रे गोविंद्या, काय जपला आयडी हा? काय निसता पळत फिरतो गावामध्ये रानटेबल सारखा. त्या तू म्हणे ना की माझ्यासाठी पोरगी बा, आता पाहिली चांगली पोरगी घेतला मग बाप्पानं आता मनावर. फोटो काही होते म्हणजे बोललाय का पप्पा? मग ते बँडचं आणि घोड्याचं पाहणं पडेल मग आता. अबे तू एकदा जर पाहिलं मी ना, घोडा काही भेटला नाही भाऊ, तर ठेल्लारीचा गदा आलाय. ठेल्लाराचा गदा ना रे तो बाय, आपल्या घराशेजारी फिरत राहतो, गल्लीमध्ये फिरतो बाय तो. आपण त्याला घेऊन जाऊ आणि पैसा बी लय बचीन आपला. तो फक्त ठेल्लारी गदेवाला म्हणतो 200 बी देऊन जावा तुम्ही फक्त. का बाप्पा मी गद्यावर बसीन का सांगा बरं आता? हा सोबती आहे किंवा हा पुऱ्या एवढा नवरदेव ना हा गद्यावर बसला. हा मी खाली जमिनीवर लोईन, पण मी त्या गद्यावर बसणार नाही. अरे पहिला तू गद्यावरच बसीन ना. ते सगळं जाऊ दे. आता पोरवाल्याच्या घरी कधी जाणार सांगा फक्त मला. तुम्ही आता काय सांगताय? मी आता बी जाईन, फक्त सांगा का जाणार, तारीख सांगा. मी काय आणतो ते तारीख तर सांगा मला. काही बोलत आहे तारीख का? ते तारीख सांगायला होते ना 4थ्या महिन्यात 32 तारीखला बोलवलं होते ना तुले. हा पप्पा 32 तारीख राहते का कुठे कॅलेंडरमध्ये दिसली तुम्हाला? मी जास्त शाळा शिकायला नाही ना बे, मला काय माहिती ना 32 तारीख सांगली मी. 32 तारीख तुला सांगतोय आता. ते जाऊ द्या. मग तुम्ही शाळा कडलो शिकले, तुम्ही म्हणता शाळा शिकले नाही. मग तुम्ही शाळा कडलो शिकली ते तर सांगा. मी पाहिजे जास्त शिकला नाही शाळा. मी 10 वाजता शाळेत जाई, तर 5 वाजता मला सगळी शाळा सोडायला घरी. हा 5 वाजता शाळा सोडायला तुम्हाला घरी डायरेक्ट पुरे पोरं. अशी कोणची शाळा आहे बाबा हे? मग राहते शाळा तुला माहिती कोणची? अरे बालवाडी. मॅडम बी डायरेक्ट उचलून जाई मला की ताई तुमचा पोऱ्या आहे का? चालेल गोविंद्या, गोट्या खेळले चाल ना. त्या सोनार राज्याला घुमतो. चला आपण बी राज्य घुमालो. चाल लवकर. एवढे रांड गोडे झाले तुम्ही. तुमचं लग्नाचं वय आणि आता गोट्या खेळतोय का पोऱ्या? आणि मग पोऱ्याला बी घेऊन चाललाय तू. ओ बापा येत जाऊ नको रे बा असं तू. आणि पोरवाले पाहतीन मा लेखाले की बा पोऱ्या काय करतो, गोट्या खेळतो. त्या बापाला सांगणं पडीन दयारामले की बकऱ्या गुंद्या पोऱ्याले. हा पोऱ्या बी काही सुरकीतलं भरायला दिसतोय मला. सुरकीत भरायला तुझ्या पोऱ्या. गोविंद्या मी तुला बोलायला त्या बाप्पीतला बोलतो बाप्पा. मी चालणार रे भाऊ. अरे थांबणं झाल्या जाऊन आपण गुच्छा थांबणं. मा बापाला जाऊ दे ना. त्या बाप जाते अडून. तू जातो की नाही पोऱ्या? हा काय बोलू तुझ्या मा पोऱ्याले? तू जाय अडून. हो राजा तू जाय, मी त्या मागे येतो. तू जाय बरं. लवकर. ओ बाबा तू जाय बरं अडून. तू त्या म्हैसले पाणी पास पहिले जाय बरं अडून. तू कामाचा नाही बळूया मला सांगतो. आणि तू काही पाजत नाही म्हैसले पाणी. हा बडव्या तू निसता घरी जपल्या निसा टिऱ्या सोडतो. तू जाय बरं सारा गुन्हे म्हैसले जाय बरं अडून. लढवून जाय तू लवकर जाय. चला हाच मग काय गोट्या खेळायला जायचं आता. हाव सांगतो बापाला तिकडे गोट्या खेळ. हाव जातो. चला हा पोऱ्या कसं सुधारला येईल एकदम म्हणणे मी ना की जरा चारा गुन्हे. हा पुऱ्या हाव म्हणायला लागला. राजा पोचला शिंग गोट्या गुंच ना. आणि गोट्या बी मागून घेऊन दिले मी. गोट्या काय नाही माझं, गोट्या बी जिथून घेऊन फुकट मध्ये. राजा तुला लवकर जाय अडून. चारा घेऊन ये, जाय लवकर. हाव ना बाबा चालला ना. थांबा जरा 2 मिनिटं, पाणी तरी उद्या म्हणजे. जा बाबा मग तुम्ही आराम करा, TV पहा. मी येतोच तर लोक म्हैसले चारा घेऊन सांग. हो मी टी पाहतो ना. बरं झालं यादी वाढलं मला. तर CID म्हणून भागायला म्हणतात दयाचं लग्न होती म्हणता. तू जाय फटक्यात ना चारा गुन्हे फटक्यात. मी TV पाहतो लवकर ये. जाय बरं बाबा तू TV पाहिजे. ते CID चालली तू भाग चालला येईन त्या जाय. अरे चला मग बाप गेला आता मध्ये जाऊ दे लवकर.